लोकसंस्कृती आहे ती जपली पाहिजे, त्याच्यातला जो अभ्यास आहे तो पुढे गेला पाहिजे, हा हेतू महत्त्वाचा आहे। मुळात समाज जीवनामध्ये लोकांच्या मनातील श्रद्धेतून विविध देवतांचा विकास झालेला आहे। या देवतांना लोकदैवत असं आपण म्हणतो। स्थानिक पातळीवर या दैवतांचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्रत्येक ठिकाणी आहे। जसं आता गोरे सर म्हणाले की लोकदैवत आणि भक्ती संप्रदाय ही त्या त्या काळाची आवश्यकता आहे आणि म्हणून ते सगळे निर्माण झालेले आहेत। आणि भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये अगदी वेदपूर्व काळापासून ही लोकदैवत ही संकल्पना मान्यता पावलेली आहे। केवळ महाराष्ट्राचा किंवा भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये विविध संस्कृतीमध्ये ही जी लोकदैवत संप्रदाय आहे तो ही संकल्पनाच खूप पूजनीय अशी मानलेली आहे। लोकदैवत हे मुळात मूर्तीच्या रूपात पूजलं जातं। काही वेळा एखादी शिळा, दगड, काठी, एखादी रिकामी राखीव सोडलेली जागा असं सुद्धा या लोकदैवताचं स्वरूप आहे। देवीच्या उपासनेतील लज्जा गौरी हे लोकदेवतेच्या उपासनेतलं वैशिष्ट्यपूर्ण दैवत जे राचिंदेर यांच्या पुस्तकांमध्ये आपण पाहतो। विष्णू, शंकर, गणपती, पुराणकालीन देवतांचे अंशही स्थानिक पातळीवर लोकदेवतांमध्ये पूजनीय मानलेले आहेत। गावातील शेताच्या बांधावर असलेला म्हसोबा, विरोबा, क्षेत्रपाल ही दैवत सुद्धा शंकराची रूप मानली गेली। गावाच्या वेशीचं रक्षण करणारा हनुमान हा लोकदैवत आहे। देवीच्या उपासनेतील काळूबाई, मांढरदेव, लज्जागौरी, साती आसरा, आता सरांनी त्याचा उल्लेख केला, जाखाई या सुद्धा महत्वाच्या लोकदेवता म्हणून पूजल्या गेलेल्या आहेत। या देवतांच्या स्थानिक पातळीवर अनेक आख्यायिका प्रचलित असतात आणि या आख्यायिकांवरती कडे खूप श्रद्धेनं पाहिलं जातं। देवराई ही सुद्धा लोकदेवतेच्या उपासनेतली एक महत्वाची संकल्पना। जंगलाचा एखादा विशिष्ट भाग ही ग्रामदेवता किंवा स्थानदेवता यासाठी राखीव ठेवला जातो आणि त्या संबंधित देवतेचं नियंत्रण आहे असा एक समज समाजाची धारणा असते। आता महाराष्ट्रातील लोकदैवत जर म्हटलं ते जेजुरी, खंडोबा आहे, कोल्हापूरचा माहूर येथील रेणुका माता आहे। या लोकदैवतांचं उपासक समुदायाला समाजामध्ये एक महत्वाचं स्थान आहे आणि वाघ्या मुरळी, पोतराज, गोंधळी, भूत्या अशा विविध उपासकांच्या उदरनिर्वाहाची जी काळजी देखील या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून घेतली जाते आणि ह्या आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण अनुभवतो आहोत। या गोष्टी आजही आहेत। मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतामध्ये भक्ती संप्रदायाचा उदय झाला। तो पहिल्यांदा दक्षिण भारतात तामिळ प्रांतामध्ये 7व्या शतकात झाला आणि मग हळूहळू उत्तरेकडे कर्नाटक आणि महाराष्ट्र प्रांतामध्ये पसरत जाऊन 15व्या शतकापासून पुढच्या काळात उत्तर भारतात बंगालमध्ये इथपर्यंत दूरवर पसरला। वैयक्तिक श्रद्धा निर्माण झाल्यानं धार्मिक जीवनाचं गुणात्मक स्वरूप त्याच्यामुळे बदललं आणि त्या लोकसंप्रदायाला, भक्ती संप्रदायाला या शतकामध्ये एक वेगळं वळण लागलेलं दिसतं। भक्ती संप्रदाय म्हणजे हिंदू धर्मातील जे संप्रदाय ज्यात भक्ती आणि प्रेमाचा उच्चार केला जातो। आता गोरे सर, बाकरे मॅडमनी या संप्रदायांबद्दल बोलले त्यामुळे अधिक मी त्यावरती बोलणार नाही।